यानंतर मी सुमित गरुड यांना विनंती करतो, त्यांनी यावं आणि मनोगत व्यक्त करावं. सुमित गरुड. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व मित्र मैत्रिणी आणि पालकवर्ग, या सर्वांना माझा नमस्कार. आज मला हे जे यश मिळालेलं आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, ह्या यशात खूप जणांचा वाटा आहे. म्हणजे माझ्या प्रयत्नांबरोबरच माझी स्वर्गीय आई उज्ज्वला गरुड हिचं हे स्वप्न होतं आणि मला याची कृतज्ञता वाटते की मी आज ते पूर्ण करू शकलो. आणि त्यानंतर मला माझ्या वडिलांनी पूर्णपणे सपोर्ट दिला, त्याबद्दल त्यांचं बी आभार. पण त्याबरोबरच शिक्षकांचं मार्गदर्शन, मला काही खूप चांगले मित्र मिळाले, त्यांचं पाठबळ, ह्या सर्वांमुळे मी इथं उभं राहू शकलो. तर याच माझ्या जर्नीमधील काही अनुभव मला तुम्हाला सांगायचे आहेत. तर मित्र हो, ही UPSC जी परीक्षा आहे त्याचं प्रिपरेशन सुरू करताना तुम्हाला नक्की माहीत हवं की आपण कुठल्या प्रकारच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. तर आपल्या मनात काही क्वेश्चन्स असतात आणि ते आपल्याला समजत नाहीत शेवटपर्यंत. तर मला एक 3 गोष्टी क्लिअर कराव्याशा वाटतात. की पहिली गोष्ट आहे की UPSC परीक्षेतील मेन्स परीक्षा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर UPSC इज अ रिटन एक्झाम. तर तुम्ही जे काही लिहिता ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण कित्येक मुलं बघतो की जे खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतात, पण ते पेपरवर उतरवू शकत नाहीत. तर प्रॅक्टिसकडं खूप जास्त महत्त्व दिलं पाहिजे. दुसरे हे की ह्या परीक्षेत ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 10वी बोर्डची परीक्षा आपण जी आत्ता बघतो की ज्यात पुस्तकात जे दिलेलं आहे तेच फक्त लक्षात ठेवणे आणि तेच फक्त लिहिणे, ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण की मी हे इथं नमूद करू इच्छितो की कोल्हापूर बोर्डामध्ये मी पहिला आलेलो होतो, त्यामुळं 10वीच्या परीक्षेत मी कसा अभ्यास केला होता आणि आत्ता मला कशा प्रकारे माझ्या अभ्यासाची पद्धत बदलावी लागली हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ द्यावं झालं तर एक फूड सिक्युरिटी बिल आहे. तर आपण म्हणतो की फूड सिक्युरिटी बिलचे बाबा किती धान्य मिळतं, 1 रुपयाला काय मिळतं, 2 रुपयाला काय मिळतं, 3 रुपयाला काय मिळतं. तर ह्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की फूड सिक्युरिटी बिलची गरज का भासली आणि ही आत्ताच का आलं आणि हे सक्सेस व्हायचे चान्सेस काय आहेत, ह्याच्यातील काही कमतरता आहेत का आणि ह्या उणिवा दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो का. तिसरी गोष्ट महत्त्वाची की ही UPSC परीक्षा तुमच्या पूर्णपणे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे लक्ष देते. अगदी नमूद करायचं झालं तर UPSC इंटरव्ह्यूच्या फॉर्ममध्ये असे 3 ते 4 कॉलम्स असतात की जिथे तुमचे हॉबीज, की जिथे तुम्ही कुठल्या लीडरशिप पोझिशन्स कॉलेज किंवा स्कूलमध्ये घेतल्या आहेत का, किंवा तुमच्या अजून काही अशा आवडीनिवडी आहेत का, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर अभ्यासाबरोबरच तुमचे इंटरेस्ट डेव्हलप करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. तुकाराम जाधव सरांनी मेन्शन केलेलंच होतं की स्वॉट ॲनालिसिस. तर सर मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की स्वॉट ॲनालिसिस हे खूप जास्त मला महत्त्वाचं ठरलं. कारण की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू दिला होता, मी दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पण UPSCचा इंटरव्ह्यू दिला होता आणि आत्ता तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मला हे यश मिळालं. तर मला पर्सनली माझे विचार व्यक्त करणे म्हणजे स्टेज डेअरिंग नव्हतं, अजूनही नसेल, पण इंग्लिशमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स, कारण की मी ग्रामीण भागातून आलो होतो, तर मला थोडाफार कॉन्फिडन्समध्ये मी लॅकिंग होतो. तर मला हे सांगू इच्छितो की मला हा वीकनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी माझ्या एका मित्राची मी मदत घेतली, शिवम धामणीकर म्हणून. तर आम्ही जवळपास पूर्ण गेले 1 वर्ष कधीही समोरासमोर आलो तर आम्ही पूर्णपणे इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचो, मग ते तोडकं मोडकं का असेना. तर प्रत्येकानं आपल्यामधील उणिवा ह्या ओळखून त्या दृष्टीनं त्या दूर करण्यासाठी वाटचाल केली पाहिजे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, की त्यांनी सांगितलेलं आहे की पेशन्स. की माझ्या जर्नीतून मला असं वाटलं की जर स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवू शकता आणि तुम्हाला यश मिळेलच. फक्त एक ह्या गोष्टीचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे की कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट शुड बी युअर मंत्रा. माझ्या बाबतीत असं होतं की
कालच्यापेक्षा आज मी नवीन काय शिकलो किंवा कालच्यापेक्षा मी जी गोष्ट शिकलेली आहे ती मी अप्लाय करू शकतो का, तर ह्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच तुमची इम्प्रूव्हमेंट होईल. आणि घाबरून जायचं असं काहीच कारण नाही की पहिल्या अटेम्प्टमध्ये जर यश मिळालं नाही तर तुम्ही जर इम्प्रूव्हमेंट केली तर तुम्ही अगदी सांगितल्याप्रमाणे देशात पहिलेही येऊ शकता. त्यानंतर मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की जे आपण सगळं बघतो की UPSCचा अभ्यास हा असा कोणी व्यक्ती मला असं वाटत नाही असेल की ज्यानं एकटा रूममध्ये बसून केला असेल कुणाशी इंटरॅक्ट न करता. कारण की इन द एंड इट्स अ सिव्हिल सर्व्हिस वेअर यू हॅव टू इंटरॅक्ट विथ पीपल, यू हॅव टू सॉल्व देअर प्रॉब्लेम्स. सो फ्रेंड सर्कल तर असतंच, आपण एकमेकांबरोबर अभ्यास करतो, चर्चा करतो, चिंतन करतो, ग्रुप डिस्कशन करतो. फक्त मला एवढंच सांगू इच्छितो मी की ज्या चर्चा आपण चहा घेताना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व विषयांवर करतो त्या चर्चेत थोडाफार सिरियसनेस आणला आणि जर काही सेन्सिबल लोकांशी जर आपण डिस्कशन केलं तर त्या चर्चेचा आपल्या प्रिपरेशनमध्ये आणि आपल्या यशात खूप मोठा फायदा होऊ शकेल. आणि ह्याचं उदाहरण मला माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून द्यावं वाटतं की आम्ही 3 ते 4 जणं होतो ग्रुप डिस्कशन करण्यात आणि आमच्या चौघांचे रँक सीमा म्हणून आहे 37 रँक, माझा रूम पार्टनर संग्राम पाटील म्हणून आहे 160 रँक, मी स्वतः 170 रँक. तर जर तुम्ही सर्वात त्या तुमच्या मित्रांनी एकत्र सिरियसली अभ्यास केला आणि खरोखरच गोल ओरिएंटेड डायरेक्शन ठेवली तर तुम्हाला खरंच चांगलं यश मिळू शकेल. त्यानंतरची नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक आणि गायडन्स. तर शिक्षक आणि गायडन्स इथं का महत्त्वाचं आहे, कारण की UPSC हा एक इनिग्मा आहे. इथं इतके टॉपर्स उपलब्ध आहेत, इतके जणं दरवर्षी लिस्टमध्ये येतात, मात्र सभागृहाच्या समोर जी मुलं बसतात त्यांच्यासाठी खूप डोक्यात प्रश्न असतात की हे पुस्तक वाचायचं का हे पुस्तक वाचायचं नाही, किंवा ह्या सरांचं मार्गदर्शन घ्यायचं किंवा ह्या सरांचं नाही, हा क्लास चांगला का तो क्लास नाही. मला फक्त हेच वाटतं की जे शिक्षक आहेत त्यांनी मुलांना मार्गदर्शन दिलं पाहिजे की ह्या डायरेक्शननं तू चालत जा आणि योग्य वेळी जर काउन्सिलिंग केलं पाहिजे की ही गोष्ट तू चुकीची करतोयस तर तुला इकडून ह्या डायरेक्शनमधून ह्या पाथला गेलं पाहिजे. आणि त्या बाबतीत मला फार आनंद वाटतो की तुकाराम जाधवसारख्या सरांचं मार्गदर्शन इथं पुण्यात तुम्हा सर्वांना अवेलेबल आहे. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास. आता मी स्वतः काही वर्षापूर्वी मॅगझिन्समध्ये वगैरे कित्येक लोकांचे व्याख्यान ऐकले होते, इंटरव्ह्यू वाचले होते. तर असं मला अनुभवायला मिळालं की मी रोजचा 12 तास अभ्यास केला, मी रोजचे 15 तास वाचलं, मी सकाळपासून शेवटपर्यंत उठलोही नाही, 2 वेळा जेवायचो, 1 वेळा नाश्ता स्किप केला. पण पर्सनली माझ्या अनुभवातून आज मी जसा MBBS डॉक्टर आहे त्यामधून पण सांगू शकतो की no one can study for 15 hours a day whole 365 days because we have to have some pastime. आपल्याला ब्रेक कुठंतरी घ्यायलाच हवा, कारण हे एक सायकल असतं की परीक्षेच्या आधी 10 दिवस 15 दिवस आपलं मोटिवेशन इतकं हाय असतं की आपल्याला कळतही नाही की किती तास आपण वाचलं, पण त्यानंतर तेवढाच वेळ आपण रिलॅक्सेशनसाठी दिला पाहिजे. त्यासाठीच मित्रांची कंपनी, पालकांचा सहवास आणि शिक्षकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरतं. आणि आता शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जे सर्वच टॉपर्सनी सांगितलं, सर्व वर्तमानपत्रात आपण वाचतो की ह्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का का वाढत नाही आहे, किंवा रँक 1 महाराष्ट्रातून का आला नाही आहे, किंवा जे आपले जे रँक्स येतात ते 90-100पर्यंतच का थांबतात. तर पर्सनली मला असं वाटतं की आपली मराठी मुलं ही काही कमी नाही आहेत, ती तितकीच होतकरू आहेत, ती तितकीच हुशार आहेत की जे आपल्या रँक्समधले बघतो की राजस्थानची मुलं किंवा राजस्थानची मुलं किंवा पंजाब हरियाणाची मुलं. मात्र हा जो न्यूनगंड आहे मुलांच्यातला की UPSC ही परीक्षा काही अवघड आहे, हे आपल्याला जमणार नाही, तर हा न्यूनगंड दूर करण्यासाठी मला हे वाटतं की हा जो लॅक ऑफ अवेअरनेस आहे की पर्सनली मला MBBSपर्यंत माहिती नव्हतं की अशा प्रकारची सिव्हिल सर्व्हिसेस असते. MBBS झाल्यानंतर कळालं की अशी अपॉर्च्युनिटी आहे की जिथं आपण खूप
चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि खूप जास्त लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करू शकतो. तर हा अवेअरनेस 11वी-12वीमधूनच सुरू झाला पाहिजे आणि त्याचवेळी एकदम व्यवस्थित गायडन्स आणि स्टडी मटेरियलची अवेलेबिलिटी, अभ्यास करण्यासाठी एक लायब्ररी, चांगली साथ आणि पालकांचे पाठबळ हे जर मिळाले तर खूप जास्त पर्सेंटेजमध्ये महाराष्ट्रातील मुलं UPSCमध्ये उत्तीर्ण होतील. आणि शेवटी मला युनिक अकॅडमीच्या बाबतीत सरांनी सांगितले की आम्ही 4 ते 5 चांगले प्रोग्राम्स दरवर्षी करतो. तर मला एक स्पेसिफिकली मेन्शन करावं असं वाटतं की याच वर्षी त्यांनी गव्हर्नन्स इश्यूज ह्या नावाने एक लेक्चर सिरीज घेतली होती की ज्यात अगदी मोठमोठ्या लोकांचं मार्गदर्शन होतं. तर मी न चुकता प्रत्येक लेक्चर अटेंड केलं होतं आणि त्यात नॉलेज मिळण्यापासूनच मला मोटिवेशन मिळालं ते वेगळंच. तर ही सिरीज सर मला असं वाटते की तुम्ही वर्षातून दर महिन्याला जरी सुरू केली तरी हे खूप जास्त परिणामकारक ठरेल. शेवटी मला हे सांगू वाटतं की UPSC इज अ जर्नी, ही एक वाटचाल आहे. इट चेंजेस युअर पर्सनॅलिटी, इट चेंजेस युअर पर्स्पेक्टिव्स, बट डोंट टेक धिस ॲज अ कंपल्शन. टेक धिस ॲज अ चॅलेंज अँड एन्जॉय ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ धिस जर्नी. इथं मला बोलायची संधी दिली याबद्दल युनिक अकॅडमीचे मी आभार मानतो आणि मी ही अपेक्षा व्यक्त करतो की इथं बसलेला प्रत्येक मुलगा पुढच्या वर्षीच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश संपादन करेल आणि हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ त्यांना थोडं वाढवावं लागेल की जेणेकरून इतक्या संख्येनं इथे टॉपर्स अवेलेबल राहतील. तुम्हा सर्वांना बेस्ट लक. थँक्यू. धन्यवाद सुमित सर. सुमित सरांनी उल्लेख केला 12वीपासनं आणि 12वीनंतरच इमिजिएटली UPSCच्या तयारीचा. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की युनिक अकॅडमीमध्ये अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आणि नुकत्याच 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक 3 इयर्स इंटिग्रेटेड बॅच आपण चालवतो, ज्याच्यामध्ये फक्त शनिवार रविवार काही तास लेक्चर्स होतात आणि अनेक वेगवेगळ्या पदव्या घेणारे विद्यार्थी या बॅचमधनं मार्गदर्शन घेतात.